विद्यार्थ्यांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकवू द्या, शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकवू द्या। आज शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी या कलेक्टर ऑफिसवर शिक्षकांचा मोर्चा आलाय। खरं म्हणजे टीईटीची जी परीक्षा आहे ती परीक्षा रद्द झाली पाहिजे। आज शैक्षणिक कामातून त्यांना ते काम कमी होऊन त्यांना शिकवण्याचंच काम दिलं पाहिजे। चुकीच्या पद्धतीने ज्या संच मान्यता झाल्या त्या संच मान्यता सुद्धा अपडेट झाल्या पाहिजे। या सगळ्यांसाठी यांनी या सगळ्या न्याय मागण्यासाठी यांनी हा मोर्चा केला। खरं म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की शासनाला या अनुदानित शाळा ज्या आहेत जिथे पैसा खर्च करायला लागतो त्या शाळा चालू द्यायच्या नाहीत। यासाठी जे शासन सगळ्या या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे कामं शैक्षणिक कामं या शिक्षकांना लावतायत। आज बीओलच्या कामामध्ये शिक्षक जर गुंतला असेल तर शाळेवर तो कुठून शिकवणार आहे? त्याला कसं काय त्या ठिकाणी शिकवता येईल? तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या शासनाने निश्चितपणे याचा विचार केला पाहिजे आणि शिक्षकांना न्याय दिला पाहिजे। अन्यथा हे शिक्षक अजून पेटून उठले तर जो पिढी घडवतो तो काही करू शकतो हे निश्चितपणे शासनानं बघितलं पाहिजे। मी आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या आंदोलनाला मी पाठिंबा जाहीर करतो। संपूर्ण महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांसाठी शासनाने टीईटीची अट लागू केली, म्हणजे टीईटीची परीक्षा पास झालं पाहिजे। वास्तविक पाहता प्राथमिक शिक्षकांच्या अगोदर ट्रेनिंग झालेले असतात आणि त्या अनुषंगाने त्यावेळेस जी पात्रता पाहिजे त्या पात्रतेनुसार ते नोकरीवर लागलेले असतात। परंतु मध्ये ज्यांनी ही टीईटीची अट अशी लावली की त्याशिवाय पदोन्नती होणार नाही आणि वयाच्या 53+ वाले सोडून 53 वर्षापर्यंतचे जे आहेत त्यांना 2028 पर्यंत जर त्यांनी टीईटी परीक्षा पास केली नाही तर त्यांना नोकरीतून कमी करण्यात येईल। एकदम अन्यायकारक हा तगलुकी निर्णय आहे। हा असा निर्णय आम्हाला मान्य नाही आणि म्हणून महाराष्ट्रातील 25 संघटना एकत्र येऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा कचेरीवर आंदोलन केलं मोर्चाचं आणि शाळा बंद आंदोलन। पूर्ण शाळा महाराष्ट्रातल्या बंद झालेल्या आहे आणि तरी सुद्धा शासनाशी 2 वेळ चर्चा झाली, शिक्षण मंत्र्याशी चर्चा झाली, ग्रामविकास मंत्र्याशी चर्चा झाली, परंतु ग्रामविकास मंत्री शिक्षण मंत्री ऐकायला तयार नाहीत, शासन ऐकायला तयार नाहीत। म्हणून शासनापर्यंत आमचा हा आवाज गेला पाहिजे यासाठी आमचा हा आंदोलनाचा निर्णय आहे। तो आंदोलनाचा निर्णय आज संपूर्ण महाराष्ट्रात 100% यशस्वी झालेला आहे आणि आपल्या जिल्ह्यात सुद्धा 2000च्या वर लोक इथे उपस्थित शिक्षक आहेत आणि रजेवर सुद्धा आहेत। शाळा बंद केलेल्या आहेत। काय ती हरकत आहे? कशी SIR BLO हे काम आमचे नाहीत, शासनाचे GR आहेत की त्या गावामध्ये अगोदर जे 5 कर्मचारी दाखवलेले आहेत आणि जर ते नाही सापडले तर प्राथमिक शिक्षकांना घ्या। परंतु ते 4 वर्ष सोडून दिले आणि प्राथमिक शिक्षकांवर आम्हाला दिलं। विद्यार्थ्यांचं शिकवण्याचं काम हे राष्ट्रीय काम नाही का? म्हणजे विद्यार्थी नाही शिकले तरी चालतील परंतु हे जनगणनेचे काम आम्हाला द्या। आमचं असं म्हणणं आहे अनेक बेरोजगार आहेत त्यांना ती कामं द्या, त्यांना पैसे द्या, त्यांना रोजगार मिळेल। आमच्या लोकांना शिकवण्याचं काम करू द्या ज्याच्यासाठी ते आहेत ते। म्हणजे संध्याकाळी घरी गेल्यावर असं वाटतं प्राथमिक शिक्षकाला अरे आपलं शिकवायचं तर तसंच राहिलं। म्हणजे ही अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। शासन BLOच्या संदर्भात आता आम्हाला जर हे नाही केलं तर आम्ही टोटली ते काम बंद करण्याचा निर्णय घेऊ। महाराष्ट्रभर तो निर्णय घेऊ। काय जे आमच्यावर कारवाई करेल गव्हर्नमेंट ते करेल। निर्णय घेणार नाही आता राज्याची बैठक होईल, 25 संघटना आहेत आमच्या त्या ठिकाणी आमचं ठरलेलं आहे 25ची मीटिंग होईल। 25 संघटनांच्या मीटिंग नंतर आम्ही हा निर्णय जाहीर करू। शैक्षणिक विद्यार्थ्यांचं फक्त शैक्षणिक नुकसान होते BLOमुळे की अजून दुसरं काही? नाही, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान सर्वात मोठं आहे। त्यांना शिकायला वेळच मिळत नाही, शिक्षकाला शिकवायला वेळ मिळत नाही। इतर बाकीचे कामं आहेत भरपूर, एकच नाही जवळजवळ 15-20 प्रकारचे अशैक्षणिक कामं दिलेले आहेत। इकडे गव्हर्नमेंट शासन निर्णय काढते की अशैक्षणिक कामं प्राथमिक शिक्षकाकडून काढून घेतलेली आहेत, परंतु मागच्या दाराने हे सर्व कामं प्राथमिक शिक्षकाकडे आहेत। प्राथमिक शिक्षक हा प्रामाणिक व्यक्ती आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाही। म्हणजे मग आम्ही अप्रामाणिकपणा करावा का हाही आमच्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न आहे। म्हणून आमची विनंती आहे तुमच्या पत्रकार मंडळींना सुद्धा की आमचा हा जो मोर्चाचा आवाज आहे
हा शासनापर्यंत पोहोचवा. सर्व वर्तमानपत्रामध्ये, सर्व मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र याला जाहिरात द्या आणि प्रकाशित करा, अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो.